राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शेतकरी कामगार पक्ष युतीचे नागोठणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार किशोर जैन, समृद्धी कोळी, योगिता शीद यांची नागोठण्यात भव्य प्रचार सभा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती। शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शेतकरी कामगार पक्ष युतीच्या उमेदवारांसाठी नागोठण्यात भव्य सभा गुरुवारी पार पडली। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभलं। या सभेत शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की शिवसेना नेते किशोर जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागोठण्यात पक्षप्रवेश केला होता। त्यावेळी अजितदादा पवार यांनी किशोर शेठ जैन यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीबाबत घोषणा केली होती। किशोर शेठ जैन यांच्या समवेत पंचायत समिती उमेदवार समृद्धी कोळी, पंचायत समिती उमेदवार योगिता शीद हे युतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास खासदार तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला। या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड जनसमर्थन लाभलं। किशोर शेठ जैन आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर प्रचार सभेत अजितदादा पवार यांच्या आवाजाची AI तंत्रज्ञान निर्मित ध्वनिफीत लावण्यात आली होती। अतिशय भावनिक वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं। यावेळी सुनील तटकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। विकास, विश्वास आणि स्थैर्याच्या मुद्द्यावर जनतेने आपली भूमिका ठामपणे मांडली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। आहे जिल्हा परिषदला त्या पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबा आणि ही जी काही युती या ठिकाणी केलेली आहे, भवितव्याचा विकास, नागरीकरण, औद्योगिकीकरण याच्यातला स्पष्ट भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी ते असल्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वादाचं पाठबळ। सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देतो। हो करलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने किशोरभाई, आपल्याला माहिती आहे आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत। आपण जनतेचे आहोत, नाही कुठल्या एका जाती धर्माचं। आपला मुद्दा फक्त विकास हाच होता आणि शेवटपर्यंत तोच राहणार आहे। आणि नागोठणेच्या मायबाप जनतेला माझं एकच आवाहन आहे, मतदान करताना माणूस बघून मतदान करा। मी स्वतः तर आता तिथे येऊ शकत नाही, पण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत किशोरभाई जैन यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। आपला हक्काचा, कामाचा माणूस आहे तो। चला येतो मी, किशोरला विजयाचा गुलाल लावा। तुमचाच दादा। किशोर जैन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, त्याला या राज्याचे कणखर नेते अजितदादा त्यांच्या स्वागतासाठी आलेले होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष यांचे युतीचे उमेदवार म्हणून किशोर जैन जिल्हा परिषदला उभे आहेत, समृद्धी कोळी या ठिकाणी पंचायत समितीला उभे आहेत, योगिता शीद या सुकई पंचायत समिती मतदारसंघातून त्या ठिकाणी उभे आहेत। मला विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने या युतीच्या उमेदवारांना मतदार त्या ठिकाणी निवडून देतील। स्थानिक रोजगारांचा प्रश्न आहे, त्या संदर्भात आपण बोलला, काय उपाययोजना याच्यावरती आपल्या माध्यमातून? यापूर्वी सुद्धा 40 वर्षापूर्वी उपाययोजना करण्यामध्ये माझा पुढाकार होता। हिच्या प्रकल्पग्रस्तांना एका वेळेला 750 प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यासाठी पुढाकार त्यावेळेला तालुका काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी घेतला होता। प्रकल्पग्रस्त त्यांचा मूलभूत हक्क आणि मग अशा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना मिळण्याचं स्थान कळत न कळत इतर व्यवसायामध्ये सुद्धा, रोजगारामध्ये सुद्धा त्यांचं स्थान निर्माण करण्यासाठी गेल्या 40 वर्षाचा माझ्या राजकीय अनुभवाचा उपयोग करत इथल्या परिसरातील जनतेला न्याय देण्याचं काम माझ्याकडनं होतं। सर, अजितदादांनी स्वतः या ठिकाणी नागोठण्याच्या भूमीमध्ये किशोर जैन यांच्या नावाची घोषणा केली होती आणि किशोर जैन देखील स्वतः म्हणतायत की सर्वाधिक मताधिक्य त्यांचा असेल, काय सांगा? आणि त्यांचा प्रचार AIच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे, भाविक वातावरण होतं, काय सांगा?
किशोर जैन यांनी अतिशय कल्पकतेने प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी याचा त्याने उल्लेख अतिशय नम्रतेने या ठिकाणी केला. इतके वर्ष राजकीय संघर्ष झालेले पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज त्याच ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. हे त्यांचं एक यश आहे. त्याचबरोबर ती आमच्या दोन्ही उमेदवार समृद्धी आणि योगिता या दोन्ही उमेदवार अत्यंत सेवाभावी वृत्तीने जनतेची सेवा करते. त्यामुळे विक्रमी विजय नक्की आहे. सर, रिलायन्स नागोठणे प्रकल्प नव्याने विस्तारित होतोय, मात्र काही प्रकल्पग्रस्त जे आहेत प्रमाणपत्र धारक हे 80 दिवसापासून त्या ठिकाणी आझाद मैदानावर आहेत. खासदार म्हणून आपली भूमिका सकारात्मक काय आहे? या संदर्भामध्ये मी वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत. 31 डिसेंबर ज्या वेळेला करोनाचा कालावधी होता, ज्या वेळेला न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उभं राहिलं होतं, त्यावेळेला अनेकांना सामावून घेण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. उद्याच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला बैठक होईल त्यावेळेला त्या बाबतीमध्ये सुद्धा समन्वयाची भूमिका घेतली जाईल. धन्यवाद.